देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता आष्टी येथून दिली आहे। मासाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना जामिनात सुद्धा पात्र ठेवलेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे। ते म्हणाले की SITने 80 दिवसातच आरोपपत्र दाखल केले आहे, त्यामुळे गृहमंत्री मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानेन। SITचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या टीमचेही आभार मानतो असे म्हणाले। यामध्ये मकोका, SIT, खंडणी सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत, त्यामुळे येत्या 90 दिवसाच्या पुढे गेलं तर आरोपी जामिनास पात्र ठरतात, पण त्यांना जामीनसुद्धा पात्र ठेवलं नाही, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी बोलताना व्यक्त केले। SITनं आज 83 दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत। 80 दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय, त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेन आणि SITचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आभार मानेन। आणि याच्यामध्ये मोका 101, त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो।